नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी प्रधान किसान या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो। आज आपण आलो आहोत खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती हिवरगाव। चला तर आज आपण जाणून घेऊ आजची आवक व आजचे बाजारभाव। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। काय नाव दादा आपलं? सदाशिव गुरुकुले। गाव कुठलं? माझं गाव गुळवंश दगडवाडी। अच्छा, काय भाव गेला कांदा? कांदा आमचा गेला 2900, आज 3400 पर्यंत बाजार आहे। पण मग माल पाहू नये, कारण हे चांगले बरं का, एक मार्केटची शिस्त भारी आहे, तोंड पाहून काम नाही करती। काही व्यापाऱ्यांचे लय तोंड पाहून काम राहतात। माझ्या साडूचा कांदा आहे ना 3500 रुपये, आणि मग जो पाहुणा ओळखीचा नाही ना त्याचा एवढा मोठा जरी असला ना, नाही माल 2400 रुपये। म्हणजे मार्केटचा नेम चांगला आहे, व्यापारी पण चांगले, आणि भेदभाव कुठलाही नाही राहत। हिवरगाव मार्केट म्हणजे तिथं नेम पण चांगला असतो, आणि बाजारभाव बोलण्याची पद्धत पण त्यांची चांगली आहे बरं का। काही ठिकाणी आहे तोंड पाहून, मला सर्व मार्केटचा मी महाराष्ट्रातले अनुभव घेतलेला आहे, पण मग चांगली पद्धत आहे। शेतकऱ्यांचं मनोगत काय याच्याबद्दल का, बरोबर आहे का नाही? आणि व्यापाऱ्यांनी ना तोंड पाहून बोललंच नाही पाहिजे। ज्यांनी तोंड पाहिले त्यांची आता तोंड लोक पाहिना। म्हणजे काय राहतं, तुम्ही ना मालाचं मोल करा। आता मी स्वतः व्यापारी ओळखीचे असताना माझे कांदे कमी गेले बाकीच्या पेक्षा, बरोबर आहे, मालाचं मोल आहे, म्हणजे असं झालं पाहिजे, कारण मी ओळखीच आहे, मग माय वरच घेतले पाहिजे असं नाही। मग म्हणून तर हा नेम मला पटला का मालाचं मोल करतात। खूप अति सुंदर निलाव केला त्यांनी, त्याबद्दल कुठलाही वाद नाही, आणि वळण लावण्याची पद्धत पण चांगली हिवरगाव मार्केटला। नाहीतर मग पुढं निसता पोळाच, हा त्याच्या पुढं तो त्याच्या पुढं, आणि ट्रॅक्टर ठोकायचा आणि घरी जायचं। आणि काय घरी जाऊन काय करायचंय तुला, का तुझ्या बापाचा वाढदिवस नाही राहत, पण ते काय करतात, याच्या पुढे ट्रॅक्टर घाल त्याच्या पुढे ट्रॅक्टर घाल, ठोकून मोकळे होत्यात। कांदे गेले 3000चे, ट्रॅक्टरला खर्च आला 50,000, असंही होते काही टायमाला। म्हणून नेम हा प्रत्येक मार्केटला चांगला पाहिजे। सायकेड्याला नेम चांगला आहे, हिवरगावला पण नेम चांगला आहे। माझे व्हिडिओ सर्व महाराष्ट्र बघतं, त्याच्याबद्दल वाद नाही, फक्त आहे ना मालाचं मोल करा। आणि शेवटला मी सांगेन शेतकऱ्याच्या वतीनं का बाबांनो, खाणाऱ्यांनो भुकू नका। खाणाऱ्यांना कसं आहे, सर्वसामान्यांनी कांदा खावा का नाही, बरं सरकारला दुहेरा पडतो। आता नेमकी शेतकऱ्याची बाजू घ्यावा का खाणाऱ्यांची बाजू घ्यावा? एक टायमाला काय करतो शेतकरी, सरकार काय करतो, एक टायमाला शेतकऱ्याला बाजार देतो 5000 रुपये, आणि हे न्यूजवाले घेऊन, मग न्यूजवाले कसे, शेतकऱ्याला उद्या जर रोग पडला त्यावेळेस ते मरेल राहतात, आणि शेतकऱ्याचा बाजार जर 5000 कांदा गेला का मग आपली TRP वाढवायसाठी आले लगेच। आज तुमचं बरं झालं वाटतं, मग आमचे कांदे गारपेटीनं झोपले तर तू कुठं होता? तू काय हिमालयात गेलता काय साधू होऊन? म्हणजे असं आहे, शेतकऱ्याचे आता मागं तांबाटे गेले, लगेच न्यूजवाले आले, वा 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 वा, तुमचं कसं काय चाललंय शेतकरी बंधू? आमचं बरोबर चालू आहे। म्हणजे खाणाऱ्यांनी बोलू नये। मला एक म्हणायचंय, गरीब कोणीच नाही। आज मजूर गाडीवर येतो, आणि मजूर गाडीवर येतो 500 रुपये रोज आहे त्याला। आणि दुसरी गोष्ट अशी, हे जर कांदा महाग झाला तर भुकात्यात लोक खाणारे बरं का, त्यांना माझं असं सांगणं आहे, देशी तू 100 रुपयाची पेतो, गरीब कोणीच नाही। अत्यंत रोजाला जाणारा माणूस आज 100 रुपयाची दारू पेतोय, म्हणून कांदे महाग झाले असं म्हणू नका। त्याच्या मागे खर्च भरपूर आहे, 2-2, 3-3 हजाराची फवारे, एक हात लागत त्या शेतकऱ्याला। एक तर त्या बिचाऱ्याला वातावरणा संग झुंज द्यावा लागती, निसर्गा संग झुंज द्यावा लागती, कधी अवकाळी पाऊस होईल। आणि बाकीच्या कांदा जर 3500 गेला ना, कांदा खावणार नाही, मग रताळ खाय ना, मग स्वस्ते थोडेसे खायचे उकडून। मग असं मला हे म्हणायचंय, तू एकदा करून पाय शेती, एकराला येतो 50,000 रुपये खर्च, भाऊ द्या 5000 रुपये कांदा, काय हरकत नाही। त्या देशीची गाडी पाठी येते ना, बाकीचे 90 बॅरल मिशा पिळेल वाघ हजार, गाडी आली, आमच्या बापांची गाडी आली, नाही कांदा महागच झाला बरं का। कांद्याला पर्याय नाही, सरकारनं स्वस्त केला पाहिजे, मग सर्व स्वस्त झालं पाहिजे। देशाचा पालनहार शेतकरी, एवढंच सांगन, त्याला जपा। धन्यवाद। शेतकऱ्यांना तेच सांगन, खचू नका, एक दिवस शेतकऱ्याचे येणार आहे, मला माहिती आहे।
कारण कितीही प्रॉडक्ट कितीही सरकारनं कंपन्या काढल्या तर त्या कंपन्यात काही दाणे पिकती नाही, कांदे पिकती नाही. जो माल पिकतो तो शेतीचाच पिकतो आणि उपजीविका जी महाराष्ट्राची चालली ती शेतीतून चालली. बाकी कॉम्प्युटर कोणी कितीही हेलिकॉप्टरना फिरत असला तो पंखे खाणार नाही, त्याला गहून बाजरीच खावा लागेल आणि कांदाच खावा लागेल. म्हणून शेतकऱ्यांना सांगतो तुम्ही खचायचं नाही, भाव वाढून जाऊ कमी होऊ आपलं काम करीत राहायचं. एक दिवस शेतकरी मोठा होणार म्हणजे होणार. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण ज्या या चॅनल वरती मुलाखत दिली, या चॅनलचं नाव आहे कृषी प्रधान किसान. तर तुम्हाला घर बसल्या या चॅनलद्वारे बाजारभाव ऐकायला भेटतात आणि बाजारभावाची सर्व माहिती भेटते. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुम्हाला जेणेकरून कोणाला विचारायची गरज नाही आज मार्केटमध्ये काय भाव कांदे गेले. आणि हे वरगावच्या मार्केटची पण व्हिडिओ टाकीत राहतात. तर या चॅनलला सबस्क्राईब करा मी विनंती करतो. आणि आपण काय राहत शेतकऱ्याला आहे ना आपण सबस्क्राईब नाही करतो. आता ती कुंभमेळ्यात कोण आली ती भोकऱ्या डोळ्याची तिला लाईक केले म्हणजे एवढे एवढे रताळे आपले. आणि आपले कसं चहावाला फेमस ते हेलिकॉप्टरनं हिंडत शेतकऱ्याला गाडी नाही हो. ते कोणतं चहावाले लोताळ ते असं जीप करते त्याला सबस्क्राईब करतात. म्हणून कृषी प्रधान किसान या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांनी चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा ही विनंती करतो. आणि घर बसल्या तुम्ही माहिती घ्या. धन्यवाद. काय भाव गेला दादा? 3400. कुठला आहे कांदा? सय्यद पिंपरी. काल काय भाव गेला? 28. हाच माल का? आज मार्केट मध्ये बदल झाला, सुधारणा झाली चांगली. अच्छा. 3401 रुपये गेलाय माल. माल सुपर क्वालिटी माल आहे, कलर चांगला आहे मालाला, साईज पण चांगली आहे. 3401 रुपये माल बघू शकता. 3401 रुपये. काय भाव गेला आता? 3300. कुठलाय कांदा? माल साखर. 3301 रुपये गेलाय माल. सुपर क्वालिटी माल आहे, कलर चांगला आहे मालाला, साईज पण चांगली आहे. 3301 रुपये माल बघू शकता. 3301 रुपये गेला. काय भाव गेला आता? 3312. कुठलाय कांदा? मीठ सागर. 3312 रुपये गेलाय माल. माल बघू शकता. 3312 रुपये. सुपर क्वालिटी माल आहे, कलर चांगला आहे मालाला, साईज पण चांगली आहे. 3312 रुपये. काय भाव गेला दादा? 3311. कुठलाय कांदा? बागलवाडी. काल काय भाव गेला? 2900. 3311 रुपये गेलाय माल. माल बघू शकता. 3311 रुपये. कलर चांगला आहे मालाला, साईज पण चांगली आहे. 3311 रुपये. काय भाव गेला दादा? 3176. कुठलाय कांदा? मिठसागर. 3176 रुपये गेलाय कांदा. 3176 रुपये. काल काय भाव गेला? 3000. आज 3176 रुपये गेलाय. काय भाव गेला? 3050. काल काय भाव गेला? काल काय भाव गेला? 2800. 3050 रुपये गेलाय आज माल. माल बघू शकता. 3050 रुपये. काय भाव गेला? 2930. कुठलाय का? पात्रे. 2930 रुपये गेलाय माल. माल बघू शकता. 2930 रुपये. साईजला आहे माल. 2930 रुपये. काय भाव गेला दादा? 3051. 3051 रुपये गेलाय माल. 3051 रुपये. काय भाव गेला दादा? 3070. कुठलाय का? माल साखर. 3070 रुपये गेलाय माल. माल बघू शकता. 3070 रुपये. काय भाव गेला दादा? 2972. कुठलाय कांदा? मरळ. काल काय भाव गेला? आजच आणलाय. 2972 रुपये गेलाय माल. माल बघू शकता. कलर चांगला आहे मालाला, साईज पण चांगली आहे. 2972 रुपये. काय भाव गेला? 2870. काल काय भाव गेला? 2870 रुपये गेलाय माल. माल बघू शकता. 2870 रुपये. काय भाव गेला? 2848. कुठलाय का? रामपूर. काल काय भाव गेला? 2600. हाच माल का?
हा का आज मानला सुधारलंय का 2800 किती 2848 रुपये गेलाय माल. माल बघू शकता 2848 रुपये. काय भाव गेला काका? 2700. काल काय भाव गेला? 2600. आज बाजारभाव सुधारणा झाली. 2700 रुपये गेलाय माल. माल बघू शकतो 2700 रुपये. काय भाव गेला दादा? 2711. 2711 रुपये गेलाय माल. मीडियम साईज मध्ये 2711 रुपये. काय भाव गेला दादा? 2911. कुठला आहे कांदा? देशवंडी. 2911 रुपये गेलाय माल. माल बघू शकतो 2911 रुपये. काय भाव गेला दादा आज? 2800 रुपये. 2850. काल काय भाव गेला? 2400 रुपये. 450 रुपये. 450 रुपये. आज 450 वाढले. हा 2800 रुपये गेलाय माल. माल बघू शकता 2800 रुपये. 2850 रुपये. काय भाव गेला दादा? 2889. कुठला कांदा? निमगाव देवपूर. 2889 रुपये गेलाय माल. माल बघू शकता 2889 रुपये. मीडियम साईज मध्ये थोडा 2889 रुपये. काय भाव गेला दादा? दादा काय भाव गेला? 2853. 2853 रुपये गेलाय माल. माल बघू शकता 2853 रुपये. काय भाव गेला दादा? हा काय भाव गेला? काय भाव गेला? 2752. कुठला काम? मिरसागर. 2752 रुपये गेलाय माल. माल बघू शकतो 2752 रुपये. काय भाव गेला दादा? 2700. कुठला कांदा? तळवाडा. 2730 रुपये गेलाय माल. माल बघू शकतो 2730 रुपये. काय भाव गेला दादा? 2650. काल काय भाव गेला? काल काय भाव गेला? 550. 2650 रुपये गेलाय माल. माल बघू शकता मीडियम साईज मध्ये 2650 रुपये. काय भाव गेला आज? 2630. काल काय भाव गेला? 2400. आज मार्केट मध्ये सुधारणा झाली. 2630 रुपये गेलाय मीडियम साईज मध्ये 2630 रुपये. काय भाव गेला दादा? दादा काय भाव गेला? 2600. 2600 रुपये गेलाय माल. 2600 रुपये. काय भाव गेला दादा? 2600. कुठलाय का? 2600 रुपये गेलाय माल. माल बघू शकतो 2600 रुपये. काय भाव गेला कांदा? हा गेला 2600 रुपये. 2600. कुठला आहे कांदा? भेंडी. अच्छा 2600 रुपये गेलाय माल. माल बघू शकतो 2600 रुपये. येलो आहे का? 2600 रुपये. काय भाव गेला दादा? 2681. कुठला आहे कांदा? कीर्तांगली. 2681 रुपये गेलाय माल. मीडियम साईज मध्ये 2681 रुपये. काय भाव गेला दादा? काय भाव गेला? 2772. कुठला आहे कांदा? कुठला आहे? 2772 रुपये गेलाय माल. माल बघू शकतो 2772 रुपये. काय भाव गेला काका? काय भाव गेला? 2752. कुठला आहे कांदा? कोमलवाडी. 2752 रुपये गेलाय माल. माल बघू शकतो 2752 रुपये. काय भाव गेला दादा? 2556. 2556 रुपये गेलाय माल. मीडियम साईज मध्ये 2556 रुपये. काय भाव गेला बाबा? 2400. उन्हाळे का? लाल आहे का? मीडियम साईज मध्ये 2400 रुपये गेलाय माल. 2400 रुपये. काय भाव गेला दादा आज? 2390 रुपये. 2390. गोल्टी का? काल कांदा होता? काल कांदा होता 2800 रुपये. हा गोल्टी 2390. हा गोल्टी चांगली गेली.
2390 रुपये गेली गोल्टी. गोल्टी बघू शकता 2390 रुपये. काय भाव गेली दादा गोल्टी? 2045. कुठली गोल्टी? कुठली आहे? 2045 रुपये गेली गोल्टी. गोल्टी बघू शकता 2045 रुपये. काय भाव गेला दादा? 22.5. कुठला आहे का? शिंदेवाडी. मीडियम साईज गोल्टी आहे. 2250 रुपये गेली गोल्टी. गोल्टी बघू शकता 2250 रुपये. काय भाव गेली गोल्टी दादा? 1900. कुठली गोल्टी? 1900 रुपये गेली गोल्टी. गोल्टी बघू शकता 1900 रुपये. काय भाव गेली दादा गोल्टी? 1852. कुठली गोल्टी? पाटपिंपरी. काल काय भाव गेली? आता चालेल 1852 रुपये गेली गोल्टी. गोल्टी बघू शकता 1852 रुपये. काय भाव गेला दादा? 1903. काल काय भाव गेले? 1700. गोल्टी हीच होती का? 1903 रुपये गेली गोल्टी. गोल्टी बघू शकता 1903 रुपये. काय भाव गेला दादा आज? काय भाव गेली गोल्टी? 1800. काल काय भाव गेली? पहिला दिवस होणार आहे का? 1800 रुपये गेली गोल्टी. 1800 रुपये. काय आज भावात बदल झाला? वाढले. ऐक समाधानी आहे ना भाव? काय भाव गेली दादा गोल्टी? 1500 रुपये. 1500 रुपये गेली गोल्टी. 1500 रुपये. काका काय भाव गेली गोल्टी? 1452 रुपये गेली गोल्टी. गोल्टी बघू शकता 1452 रुपये. काय भाव गेली दादा? काय भाव गेली? 1750 रुपये गेले. 1756. कुठली गोल्टी? अच्छा 1756 रुपये गेली गोल्टी. गोल्टी बघू शकता 1756 रुपये. काय भाव गेली दादा गोल्टी? 1870. कुठली गोल्टी? शिंदेवाडी. 1876 रुपये गेली गोल्टी. 1876 रुपये. काय भाव गेली दादा गोल्टी? 1700. कुठली गोल्टी? कुठली? 1700 रुपये गेली गोल्टी. 1700 रुपये.